डायबिटीस म्हटलं की त्याचं पथ्यही आलंच, पण अनेकदा पथ्य पाळून देखील रिपोर्ट्स आपल्या मनाप्रमाणे येत नाहीत. आपली साखर वाढलेली येते आणि त्यावेळेला आपलं नक्की काय चुकतंय, आपलं काय कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्या रक्तातली साखर वाढते हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 10 अशा गोष्टी की ज्यामुळे तुमच्या रक्तातली साखर आहे ती वाढू शकते. आणि त्यातल्या शेवटच्या 2 गोष्टी तर अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुमचे स्वतःचे रिपोर्ट तुमच्या मनाप्रमाणे येत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला जर डायबिटीस असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आपल्याला डायबिटीस आहे किंवा आपल्या रक्तातली साखर वाढते असं आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा बंद करतो तो म्हणजे साखरेचा चहा. त्याबरोबरच आपली पथ्यही चालू असतात. बरोबरच आपण इतरही उपाय काही ना काही करत असतो की ज्यामुळे आपल्या रक्तातली साखर आहे ती कमी होईल. पण एवढा खटाटोप करून देखील बऱ्याच वेळेला रिपोर्ट्स आपल्या मनाप्रमाणे येत नाहीत. रक्तातली साखर आपली वाढते असं आपल्या लक्षात येतं, पण त्याचं कारण कळत नाही, काय चुकतंय ते कळत नाही. पण अशा 10 गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्या रक्तातली साखर आहे ती वाढू शकते. त्या कोणत्या आहेत त्या बघूयात. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे कॉफी. मी इथे म्हणत आहे ती म्हणजे बिन साखरेची, बिन गुळाची किंवा कोणत्याही गोड गोष्ट न घातलेली साधी कॉफी किंवा कोरी कॉफी किंवा ब्लॅक कॉफी. बऱ्याच वेळेला आपण डायबिटीस आहे म्हटल्यानंतर साखर बंद करतो, गूळ बंद करतो, कोरी चहा किंवा कोरी कॉफी किंवा ब्लॅक कॉफी प्यायलाही सुरुवात करतो. कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. त्याचं कारण आहे ते कॉफीमध्ये असणारं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ते म्हणजे कॅफेन. हे कॅफेन आहे ते आपल्या ॲड्रिनालिनला बूस्ट करतं आणि हे ॲड्रिनालिन वाढल्यामुळे आपल्या रक्तातली साखर आहे ती वाढते. आता ही रक्तातली वाढलेली साखर आहे ती शॉर्ट टर्म असते, म्हणजे काही वेळापुरतीच वाढते आणि परिणामी आपल्याला कॉफी घेतल्यानंतर लगेचच फ्रेश वाटतं किंवा एनर्जेटिक वाटायला लागतं. पण काही जण ह्या कॅफेनला सेन्सिटिव्ह किंवा एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये या रक्तातली साखर आहे ती गरजेपेक्षा जास्त वाढते किंवा जास्त वेळ वाढलेली राहते. म्हणूनच वारंवार ब्लॅक कॉफी पिणे किंवा जास्त प्रमाणामध्ये ब्लॅक कॉफी पिण्याचं प्रमाण असणं यामुळे देखील रक्तातली साखर आहे ती वाढू शकते. विशेषतः नाश्त्याबरोबर ब्लॅक कॉफी घेणे, जेवणाबरोबर ब्लॅक कॉफी घेणे अशा गोष्टींमुळे देखील तुमची साखर आहे ती पटकन वाढते. त्यामुळे तुम्ही देखील वारंवार कॉफी पित असाल, कॉफी पिण्याचं प्रमाण हे जास्त असेल आणि जर तुम्ही कॉफीला एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असाल म्हणजे कॅफेनला एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असाल तर काही दिवसाकरता कॉफी बंद करून तुमचे रिपोर्ट्स करून बघा किंवा दिवसभराचं तुमचं ग्लुकोज मॉनिटरिंग करा. त्यासाठी जे स्पेशल डिव्हायसेस येतात ते वापरा, म्हणजे कॉफीमुळे तुमची साखर किती वाढते ते तुमच्या लक्षात येईल आणि त्यातला फरक तुम्हाला हा जाणवेल. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे झोप. झोप ही आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. चांगली झोप झाली की आपल्याला फ्रेश, ताजंतवानं वाटतं. तशी झोप ही साखर नियंत्रित राहण्यासाठी किंवा साखर कमी होण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. जेव्हा 7 तासापेक्षा कमी झोप तुम्हाला मिळते किंवा तुम्हाला झोप तर मिळते पण ती झोप तुमची पूर्ण होत नाही आहे, डिस्टर्ब स्लीप आहे, तुम्ही वारंवार उठत आहात, तर अशा वेळेला तुमची रक्तातली साखर आहे ती वाढू शकते किंवा वाढलेली येते. विशेषतः जी उपाशी पोटीची साखर आहे, मॉर्निंग शुगर आहे, ती जास्त वाढलेली दिसून येते. जेव्हा आपले झोप पूर्ण होत नाही तेव्हा आपली बॉडी आहे ती अंडर स्ट्रेस जाते, स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात आणि हे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते शरीरामध्ये साखरेची पातळी आहे ती वाढवतात. ज्या वेळेला तुमची झोप ही पूर्ण होत नाही आणि जर तुम्हाला डायबिटीस असेल तर अशा वेळेला जर तुम्ही दुसऱ्या दिवशी फास्टिंग शुगर केली तर ती तुमची नेहमीपेक्षा जास्त येते असं तुम्हाला दिसेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इन्फेक्शन. तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन झालं असेल, मग ते व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, तर त्यावेळेला तुमच्या रक्तातली साखर आहे ती वाढलेली दिसून येते. जेव्हा आपल्याला कुठलंही इन्फेक्शन होतं त्यावेळेला आपली बॉडी आहे ती अंडर स्ट्रेस जाते आणि अंडर स्ट्रेस गेल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स आहेत, जे इपिनेफ्रिन सारखे हार्मोन्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि हे हार्मोन आहेत ते शरीराला सांगतात की शरीराला फाईट करण्यासाठी एनर्जीची गरज आहे आणि म्हणूनच रक्तातली साखर आहे ती वाढली जाते. रक्तातली साखर वाढल्यामुळे ब्लड कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतं आणि त्यामुळे रक्तप्रवाह आहे तो थोडासा स्लो होतो.
परिणामी ज्या WBCs आहेत, ज्या पांढऱ्या पेशीज आहेत, ज्या आपल्या जंतूंना, जीवाणूंना, विषाणूंना मारणार आहेत, त्या त्यांच्या टार्गेटपर्यंत पटकन पोचू शकत नाहीत. आणि म्हणूनच ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये कुठलंही इन्फेक्शन पटकन बरं होत नाही किंवा कधी कधी ते पटकन वाढत जातं. आणि म्हणूनच तुम्हाला जेव्हा एखादं इन्फेक्शन झालेलं असेल त्यावेळेला जर तुम्ही तुमची साखर ही तपासलीत किंवा इन्फेक्शनमधून बरं झाल्या लगेचच तुमची साखर जर तपासलीत तर ती तुमच्या नेहमीच्या लेवलपेक्षा थोडीशी वाढलेली दिसून येते. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेडिकेशन्स. औषधं ही आपल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण घेत असतो, पण कधी कधी एखाद्या आजाराला बरं करण्यासाठी घेतलेलं औषध आहे ते आपल्या शरीरावर काही ना काही साईड इफेक्ट्स हे दाखवत असतं. काही औषधं आहेत ती आपल्या रक्तातली साखर आहे ती वाढवतात. खरं तर लिस्ट खूप मोठी आहे, पण काही नेहमी वापरात येणारी औषधं मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे स्टिरॉइड्स. बऱ्याच वेळेला जर तुम्हाला एखादी सिव्हिअर ॲलर्जी झाली किंवा तुम्हाला एखादा स्किन डिसीज झाला असेल, त्वचारोग झाला असेल, तो पटकन बरा होत नाही आहे, तुम्हाला खूप दम्याची धाप लागली आहे किंवा तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे आणि तो दुखीच्या गोळ्या घेऊन देखील, पेन किलर्स घेऊन देखील पटकन कमी होत नाही आहेत, तर अशा वेळेला डॉक्टर्स हे स्टिरॉइड्स देतात. हे जे स्टिरॉइड्स आहे ते तुमचा आजार कमी करण्यासाठी जरी मदत करत असले तरी ते रक्तातली साखर आहे ते वाढवतात. त्याबरोबरच आहेत ते म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. हे देखील रक्तातले साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग्स. आपल्याला काहीतरी मानसिक ताण आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, तर अशा वेळेला अँटीसायकोटिक ड्रग्स हे दिली जातात, औषधं दिली जातात. ती देखील रक्तातली साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बऱ्याच वेळेला हा जो इफेक्ट असतो तो औषधं घेण्यापुरता असतो आणि औषधं घेणं बंद केल्यानंतर हा इफेक्ट हा कमी होतो, म्हणजे तुमच्या रक्तातली साखर कमी होण्यासाठी मदत होते. म्हणूनच तुमचे रिपोर्ट्स मनाप्रमाणे येत नसतील तर तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्यांव्यतिरिक्त कोणती औषधं चालू होती का किंवा चालू आहेत का याचा तपशील तुमच्या डॉक्टरांना नक्की द्या. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिहायड्रेशन. तुम्हाला कुठल्याही कारणामुळे तुमच्या शरीरातलं पाणी आहे ते कमी झालं, तुम्हाला लूज मोशन्स झाले आहेत, वॉमिटिंग होत आहेत किंवा तुम्ही उन्हामध्ये खूप वेळ गेला आहात, तुम्हाला खूप स्वेटिंग झालं आहे, अशा कुठल्याही कारणामुळे तुमच्या शरीरातलं पाणी जर कमी झालं तर अशा वेळेला रक्तातली साखर आहे ती वाढते. जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं तेव्हा आपलं ब्लड आहे ते कॉन्सन्ट्रेट होतं. खरं तर ह्या वेळेला रक्तातल्या साखरेची लेवल आहे ती वाढत नाही, तर साखर, रक्तातली साखर आणि पाणी यांचा रेशो बदलल्यामुळे रक्त जास्त कॉन्सन्ट्रेट होतं आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढली आहे असं दिसून येतं. म्हणूनच तुम्हाला जर डायरिया झाला असेल, वॉमिटिंग झाला असेल तर त्याच्यानंतर जर तुम्ही रक्तातली साखर चेक केली तर बऱ्याच वेळेला ती वाढलेली दिसून येते. अशा वेळेला तुम्ही लवकरात लवकर तुमचं हायड्रेशन करणं म्हणजे पाणी पित राहणं किंवा लिक्विड्स घेत राहणं किंवा त्यासाठी गरजेचे असणारे औषधोपचार आहेत ते करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे शुगर फ्री प्रॉडक्ट्स. आपल्याला गोड खायचं नाही आहे पण आपल्याला इच्छा तर पूर्ण करायची आहे, म्हणून मार्केटमधून आपण शोधून शुगर फ्री प्रॉडक्ट्स आणतो. शुगर फ्री बिस्किटं आणतो, बऱ्याच वेळेला शुगर फ्री मिठाया देखील मिळतात, पण ह्या शुगर फ्री मिठाया देखील तुमचं साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. याचं कारण आहे की सगळ्यात पहिल्यांदा चेक करणं की जे आपण शुगर फ्री म्हणून आणलेलं आहे ते नक्की शुगर फ्री आहे का किंवा ग्लुकोज फ्री आहे का. पॅकेटवर लिहिलेलं असतं की हे शुगर फ्री आहे, त्याच्यात साखर टाकलेली नसते पण त्याच्यामध्ये गूळ देखील वापरलेलं असतं. गूळ हे जरी आपल्याला आरोग्यासाठी चांगलं असलं तरी डायबिटीसच्या लोकांसाठी साखर आणि गूळ हे सारखेच आहेत, ते शरीरामध्ये जाऊन तुमची रक्तातली साखरच वाढवणार आहेत. यासाठीचा जो डिटेल व्हिडिओ आहे मी तो चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही नक्की बघून घ्या. काही वेळेला याच्यामध्ये साखर किंवा गुळ दोन्हीही वापरलेलं नसतं पण आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरलेले असतात, जसं की शुगर अल्कोहोल्स आहेत किंवा काही इतर स्वीटनर्स आहेत. तर हे स्वीटनर्स आहेत ते बऱ्याच वेळेला साखर एवढ्या प्रमाणामध्ये वाढवत नाहीत, पण काही जणांमध्ये याची सेन्सिटिव्हिटी ही जास्त असते. म्हणजे काही जणांमध्ये ह्या स्वीटनर्समुळे किंवा शुगर अल्कोहोल्समुळे देखील साखर ही पटकन वाढते. म्हणूनच तुम्ही असं काही जर वापरत असाल तर त्याची कल्पना तुमच्या डॉक्टरांनाही नक्की द्या. स्टिविया आणि मॉन्क फ्रूट हे त्यातल्या त्यात सेफ ऑप्शन्स मानले जातात. म्हणूनच तुम्हाला जर गोड खायचं असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही स्टिविया किंवा मॉन्क फ्रूटचा वापर हा नक्की करू शकता. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग.
अल्कोहोल आणि स्मोकिंग हे दोन्ही आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन तयार करतात, आपल्या शरीरातलं इन्फ्लमेशन वाढवतात, शरीरामध्ये इन्फ्लमेटरी मार्कर्स आहेत ते वाढतात आणि याच्यामुळे शुगर लेवल्स आहेत त्या वाढतात. अल्कोहोलमुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन निर्माण होतं आणि ह्या डिहायड्रेशनमुळे शरीरातली साखर आहे ती वाढते. म्हणूनच तुम्ही डायबेटीसचं पथ्य अगदी काटेकोरपणे पाळत असाल, पण तुमच्यामध्ये अल्कोहोल किंवा स्मोकिंगची हिस्ट्री असेल, ते तुमचं बंद झालं नसेल तरी देखील तुमच्या रक्तातली साखर आहे ती वाढू शकते. म्हणूनच त्याच्याकडे देखील लक्ष देणं हे गरजेचं राहतं. शेवटचे 2 जे महत्त्वाचे आहेत त्यातलं 9वं आहे ते म्हणजे डायबेटीसचं पथ्य. आपले रिपोर्ट्स बरोबर आले नाही की बऱ्याच वेळेला डॉक्टरांचा पहिला प्रश्न असतो की तुम्ही पथ्य व्यवस्थित पाळताय का. बऱ्याच वेळेला साखरेचा चहा बंद करणं हेच आपल्यासाठी पथ्य आहे असं आपल्याला वाटतं, किंवा साखरेचे पदार्थ मी खात नाहीये हेच आपल्यासाठी पथ्य आहे असं आपल्याला वाटतं. पण आपण गुळाचे पदार्थ मात्र खात असतो किंवा गुळाची चहा मात्र पित असतो. बरोबरीनेच आपण दिवसभरामध्ये किती कार्बोहायड्रेट खातोय, किती पिष्टमय पदार्थ खातोय, किती चपात्या खातोय, भाकरी खातोय, भात खातोय, यावर देखील तुमच्या रक्तातली साखर आहे ती किती वाढणार आहे हे महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच मी पथ्य पाळतोय म्हणजे नक्की काय पथ्य आपल्याला करायचं आहे याची चर्चा तुमच्या डॉक्टरांबरोबर नक्की करा, किंवा आहार तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही नक्की तुम्हाला काय खाणं गरजेचं आहे, किती प्रमाणात खाणं गरजेचं आहे, काय तुम्ही खाल्लं नाही पाहिजे, किंवा तुम्हाला समजा एखादा गोड पदार्थ खायचा आहे किंवा भात खायचा आहे, चपाती खायची आहे, ती तुम्ही किती मात्रेमध्ये खाल्ली पाहिजे याची एकदा चर्चा घ्या किंवा याचा एकदा आढावा घ्या, ज्यामुळे तुमचे शुगर लेवल्स आहेत ते व्यवस्थित राहतील. म्हणूनच मी डायबेटीसचं पथ्य पाळतो या गैरसमजुतीमध्ये राहू नका. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही नक्की करा. पुढचं आणि शेवटचं महत्त्वाचं आहे ती म्हणजे जेवणाची वेळ. बऱ्याच वेळेला आपल्याकडून पथ्य नीट पाळलं जातं पण जेवणाची वेळ नीट पाळली जात नाही. डायबेटीसमध्ये थोड्या वेळाने आणि थोडं जेवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. डायबेटीसमध्ये पथ्य जसं महत्त्वाचं आहे तसंच जेवणाची वेळ देखील महत्त्वाची आहे. सकाळच्या गडबडीमध्ये नाश्ता जर तुम्ही केला नाहीत आणि त्याच्यानंतर उशिरा नाश्ता केलात किंवा डायरेक्ट दुपारचं जेवण घेतलं तर अशा वेळेला तुमच्या रक्तातली साखर आहे ती खूप जास्त वाढते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बराच वेळपर्यंत खात नाहीत त्यावेळेला आपला पोर्शन कंट्रोल हा राहत नाही. म्हणजेच आपल्याला किती प्रमाणामध्ये काय खायचं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. भूक खूप लागते आणि आपल्याकडून खूप जास्त खाल्लं जातं आणि ते देखील कारण ठरतं की तुमच्या रक्तातली साखर आहे ती वाढली आहे. तुमची रक्तातली साखर कमी करण्यासाठी बरोबरीनेच हायपोग्लायसेमिया म्हणजे तुमची शुगर खूप लगेच डाऊन होऊ नये, कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला गोळ्या चालू असतात, तुम्ही पटकन जर खाल्लं नाही तर तुमची शुगर खूप डाऊन देखील होऊ शकतात. हे दोन्हीही धोके टाळण्यासाठी तुम्हाला डायबेटीसच्या रुग्णांनी वेळेवर थोड्या वेळाने आणि थोडं खाणं हे खूप गरजेचं आहे. आज ज्या 10 गोष्टी सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का हे तुम्ही नक्की चेक करा. त्यामुळे तुम्हाला रक्तातली साखर आहे ती नियंत्रित करण्यासाठी मदत होईल. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला काहीतरी गरजेची किंवा नवीन माहिती दिली आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.